आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा लवकरच येत आहेत आणि आम्ही तर दरवर्षी गणेशोत्सवाच्या अगोदरच 15 दिवस आमची गणपती बाप्पांची मूर्ती बुक करतो, म्हणजे आपल्याला हवी तशी मूर्ती मिळते. म्हणूनच आम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीचं अगोदरच बुकिंग करतो. या वर्षीच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीचं बुकिंग करण्यासाठी आम्ही कालच कुंभार गल्लीत गेलो होतो. कुंभार गल्लीत गेल्यानंतर बघितलं तर सगळीकडं गणपती बाप्पांच्या मूर्त्या दिसत होत्या. एकदम आकर्षक आणि सुबक अशा केलेल्या एकाच एक अशा मूर्त्या होत्या. बघूनच मन अगदी प्रसन्न होऊन गेलं होतं आणि कधी एकदा गणेश उत्सव येतोय असं झालं होतं. बऱ्याच ठिकाणी गौराई सुद्धा सजावट करून ठेवल्या होत्या, त्या सुद्धा अगदी भारी वाटत होत्या. काही मूर्त्यांचं कलर काम झालेलं आहे तर काही मूर्त्या कलर काम करण्यासाठी तयार होत आहेत. म्हणूनच हे कुंभार काका त्यांना पांढरा कलर देत आहेत. अशा पद्धतीनं हे कुंभार काका ज्यावेळी कलर करत होते तेव्हा आम्ही त्यांना विचारलं आणि त्यांचा व्हिडिओ सुद्धा घेतला. आमच्या घराच्या बाजूला सुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्त्यांची अनेक दुकानं लागलेली आहेत, पण घराच्या अगदी जवळच मूर्ती घेतली की आपल्याला वाजत गाजत आणायला येत नाही. म्हणून आम्ही काय करतो, आमच्या घरापासून थोड्याशा अंतरावरती असलेल्या कुंभार गल्लीमध्येच नेहमी ठरलेल्या आमच्या कुंभार काकांकडे गणपतीची मूर्ती बुक करतो. त्यामुळं कुंभार गल्लीतून आमच्या घरापर्यंत वाजत गाजत गणपती बाप्पांना आणायला एकदम भारी वाटतं आणि मुलांना सुद्धा तेवढाच आनंद मिळतो. म्हणूनच आमच्या घरापासून थोडंसं अंतर असलेल्या कुंभार गल्लीतच आम्ही दरवर्षी गणपती बाप्पांची मूर्ती बुक करतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या गणपती बाप्पांची मूर्ती अगदी आकर्षक आहे. कोणती मूर्ती आहे हे तुम्हाला गणेश उत्सवा दिवशी नक्की बघायला मिळेल. तुम्ही सुद्धा तुमच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीचं बुकिंग केलं का नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.